Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. हा प्रश्न नीट वाचून यातल्या ऑप्शन्सवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतंय की लिमिट एक्झिस्ट करतंय आणि त्याची व्हॅल्यू ही अल्फाच्या व्हॅल्यूवर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, ॲज एक्स टेंड्स टू x0 हा डिनॉमिनेटर झिरोला अप्रोच होतोय, त्यामुळं हा न्यूमरेटर सुद्धा झिरोला अप्रोच होतोय असं गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला लॉपिताल लावून हे लिमिट सोपं करून घेता येईल. दुसरं म्हणजे gxचं डायरेक्ट लिमिट काढायला गेलो तर ते खूप लेंदी व्हायची शक्यता वाटते. त्यामुळं लॉपिताल लावून आपण हे लिमिट डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न करूया. हे लिमिट चारही ऑप्शनमध्ये सेमच आहे, तर लॉपिताल लावल्यावर हे होईल लिमिट ॲज एक्स टेंड्स टू x0 न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह g' प्लस e रेस टू x0. आता इथं डेटामध्ये दिलेली ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया. e रेस टू x0 प्लस x0 इक्वल्स 0 दिलेलं आहे. याचाच अर्थ e रेस टू x0 हा एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असल्यामुळं g' एवढंच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये मिळेल. अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि x0चं 0. त्यामुळं ॲज एक्स टेंड्स टू x0 g' होईल g' ऑफ x0. थोडक्यात या gxचं डेरिव्हेटिव्ह हेच आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायला मदत करेल. कसं ते बघूया. या gx वरून आता g' काढूया, पण तत्पूर्वी gx थोडंसं सिम्प्लिफाय करूया. या पहिल्या दोन टर्म्समधून 3x कॉमन निघेल इंटू e रेस टू x मायनस 1. नंतर तिसऱ्या आणि चौथ्या टर्ममधून अल्फा कॉमन निघेल मायनस अल्फा इंटू e रेस टू x मायनस x अपॉन 3 e रेस टू x प्लस 1. न्यूमरेटरमध्ये दोन टर्म्स आहेत, त्यामुळं सेपरेट डिव्हाइड करूया. x मायनस अल्फा अपॉन 3 इंटू e रेस टू x मायनस x अपॉन e रेस टू x प्लस 1. आता डिफरन्शिएट करूया. 1 मायनस अल्फा अपॉन 3 इंटू इथं आपण कोशंट रूल वापरूया. e रेस टू x प्लस 1 होल स्क्वेअर e रेस टू x प्लस 1 इंटू e रेस टू x प्लस 1 मायनस e रेस टू x मायनस x इंटू e रेस टू x. क्वेश्चन डेटामध्ये दिलंय e रेस टू x0 प्लस x0 इक्वल्स 0. त्यामुळं e रेस टू x मायनस x 0 होईल. पुढं 1 मायनस अल्फा अपॉन 3 इंटू e रेस टू x प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन e रेस टू x प्लस 1 होल स्क्वेअर कॅन्सल होईल. आणि फायनली आपल्याला g' मिळेल 1 मायनस अल्फा अपॉन 3. ऑप्शन सी मध्ये अल्फा इक्वल्स 3 टाकल्याबरोबर इथं आपल्याला g' म्हणजेच हे लिमिट मिळते 1 मायनस 3 अपॉन 3 0. हा 0. तेव्हा क्लिअरली ऑप्शन सी 0 हेच करेक्ट आन्सर आहे. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.